अगं आरती, तुला माहितीये काल आम्ही लग्नाला गेलो होतो ना, तर तुझ्या पप्पाने मी एक मुलगा बघितला तुझ्यासाठी. अच्छा, मुलगा बघितलाय? कोण आहे? फोटो तरी दाखव. अगं फोटो काय बघतेस, पप्पाने मी बघितला म्हणजे मुलगा चांगलाच असेल ना. अगं हो मम्मी, पण मला मुलाचा फोटो बघू दे ना. मला लग्न करायचंय तर मला मुलगा कसा आहे ते बघायला नको का? अगं त्या फोटोचं सोड, तुला माहितीये का त्या मुलाच्या नावावर ना गावी किती एकर जमीन आहे आणि मुंबईला पण जागा आहे त्यांची. हो हो, ते सगळं ठीक आहे, पण मला मुलाचा फोटो तरी दाखव. अगं ऐक तरी, तो एकुलता एक मुलगा आहे आणि त्याच्या आई वडिलांनी ना त्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केले. अगं विचार कर, एवढ्या प्रॉपर्टीची मालकीन तू एकटी असशी. अगं मी मालकीन होऊन काय करू? तो मुलगा कोण आहे ते मला बघायला नको? म्हणजे मी हो की नाही ते सांगेन ना. अगं नाही बोलायचं तुझ्याकडे ऑप्शनच नाही, कारण तुझ्या पप्पांनी मी त्यांना शब्द दिलाय की माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबतच होणार. अगं पण मम्मी, मी मुलाला बघितलं पण नाही अजून, आणि तुम्ही शब्द का दिला? मला फोटो तरी बघू दे. अगं तू टेन्शनच घेऊ नको, मुलगा एकदम दिसायला देखणा आहे. उद्याच आपण कुंकवाचा कार्यक्रम आवरून घेऊ, परवा साखरपुडा करू, 10 दिवसांनी लग्न लावून देऊ. मम्मी, लग्न करायच्या आधी मला मुलगा कोण आहे ते बघू दे तरी. एकदा मला फोटो दाखव, एकदा बघू दे मला. अगं काय नुसता फोटो फोटो लावलंस आहे, थांब दाखवते. और अभी तो रुको, आगे. ये क्या है? अगं मम्मी, हा मुलगा कसा? हा देखना मुलगा आहे? नाही, मला नाही लग्न करायचंय. मी लग्नच नाही करणार. नाही करायचंय म्हणजे तुला कोणी विचारलंय? आम्ही ठरवलंय, शब्द दिलाय आणि ह्याच मुलाबरोबर तुला लग्न करावं लागेल.